कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ आराम बसवर पडलेल्या दरोड्याचा अवघ्या 8 तासात छडा लावला होता। या तपासात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तत्परता दाखवली। त्यामुळे प्रकाश ओसवाल आणि प्रवीण राठोड या व्यापाऱ्यांचं नुकसान टळलं। याबाबत अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, संजय रांगोळे, शिवाजी पाटील, विजयकुमार भोसले, न्यू इंडिया अंगडियाचे मंगलभाई पटेल, अशोक गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि निरीक्षक सुशांत चव्हाण यांचा सत्कार केला। आवाजाचे बादशाह मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील निसर्ग संगीत प्रेमी मंचच्या वतीनं रंकाळा तलावाशेजारी राजकपूर पुतळ्यासमोरील उद्यानात गायनाची मैफल पार पडली। शिवाजी पटवणे, डॉक्टर देवेंद्र रासकर यांच्या हस्ते स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। रफी यांच्या आठवणी आणि किस्से आनंदराव चौगुले यांनी विशद केले। त्यानंतर विविध गायकांनी मोहम्मद रफी यांची सुमधुर गीतं सादर केली। यावेळी अक्षय साळवी, गीता पडळकर, उदय साळोखे, रघुनाथ भोईटे यांच्यासह मॉर्निंग वॉकर्स आणि गायक उपस्थित होते। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती। त्यानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नाताळ सणानिमित्त कोल्हापुरातील चॉईस ऑफ लाईफ वेलफेअर फाउंडेशन आणि एबनेझर फाउंडेशनच्या वतीनं महापालिकेच्या 55 सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि फराळाचं वाटप करण्यात आलं। या व्यक्ती सफाई दूत असून त्यांचं काम ते प्रामाणिकपणे करत आहेत। कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी केलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे, असं संस्थेचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी सांगितलं। कोल्हापुरातील एनसीसी मुख्यालयाअंतर्गत 11 विद्यार्थ्यांची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी निवड झाली आहे। राज्यातून 127 एनसीसी विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये कोल्हापुरातील 5 विद्यार्थी आणि 6 विद्यार्थिनींचा समावेश आहे। हिमेश राठोड, रिद्धी पद्मुके, राधिका क्षत्रिय, मधुरा बाटे, ओंकार पवार, प्रसाद वांगेकर, प्रमोद चव्हाण, सुष्मिता राठोड, तनिष्का चव्हाण, निशांत चव्हाण, सृष्टी पाठक यांचा त्यामध्ये समावेश आहे। या विद्यार्थ्यांना एनसीसी ग्रुप मुख्यालयाचे कमांडर RK पैठणकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग जुन्या आराखड्यानुसार व्हावा, तसंच या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे समाधानकारक मोबदला मिळावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग समर्थक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। संघटनेचे अध्यक्ष दौलतराव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मागणी केली असून नव्या आराखड्यानुसार हा महामार्ग केला तर आजवर महामार्गासाठी केलेला खर्च वाया जाईल असंही जाधव यांनी सांगितलं। यावेळी रुचिरा बांदार, अमोल मगदूम, रोहित बांदार, अक्षय पाटील उपस्थित होते। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र पथकानं बेंगलोरमध्ये कारवाई करत 3 कारखाने नष्ट केले आणि 55,88,00,000 साहित्य जप्त केलं। या गुन्ह्यात आरोपी अब्दुल कादर, रशीद शेख आणि चंदगड तालुक्यातील कोवाळच्या प्रशांत पाटील यांचं नाव निष्पन्न झालं। त्यांच्यासह राजस्थानातील सूरज यादव आणि मालखान बिश्नोई या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर 2 आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत। पोलीस नाईक महेश गवळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली।